वेलकम टू अवर ट्रॅव्हल ब्लॉग. आणि सगळ्यांना माहितीच आहे आज आहे मम्मीचा वाढदिवस. तुम्ही सकाळचा जो व्हिडिओ पाहिलेला चालू. आणि आता वाजलेले आहेत 4. आम्ही आलेलो आहोत माळशेज घाटावरती. तर आमच्या दिवसाची सुरुवात कशी झाली ते तर तुम्ही बघा. चालूच झाला पाऊस आता. मस्त वातावरण झालंय. खाली तिथं उतरल्यावर वगैरे आपण आलेलो आहोत आता जुन्नर मध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतोय तुम्हाला. आणि हा लेफ्ट साइडला आहे शिवनेरी किल्ला. शिवजन्मभूमी जुन्नर. कुणी कुणी पाहिलंय जुन्नर? तुम्ही कधी शिवनेरीवरती आला आहात तर नक्की सांगा तुम्ही कोणत्या मार्गे येता. ही वेश तुम्ही कधी पाहिलेली आहे का? धनगर बाबा तर नाही ना ते? बाबाचे धनगर युट्यूबर धनगरी जीवनवाले युट्यूबर नाहीये ते. हे आपलं मिनी कोकणातले धनगरी बाबा आहे. आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत. का थांबलो त्याचं कारण पण तुम्हाला सांगते मी. हा टर्न आहे आणि आता का थांबलोय ते दाखवतो तुम्हाला. वा, फक्त हा सीन बघण्यासाठी आम्ही इथे थांबलेलो आहे. मस्त पाणी आहे. जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी दिसतंय. ढग पण छान वरती चाललेले. हा, धरण कमी बीच जास्त दिसतोय तो. आता हिरवळ फुटायला लागली. गणपतीचं मंदिर. गणेश खिंड आहे ना ही. आता आपण माळशेजला चाललेलो आहोत गणेश खिंडीतून. गणेश खिंडीतून दिसणारा हा नजारा. सगळीकडे धुके आलेले. हे जे पाणी दिसतंय हे पिंपळगाव जोगा धरणाचं बॅकवॉटर आहे. सनरूफ मधून बाहेर आलेली आहे मी. माळशेज.
अशा पर्याय आम्ही माळशेज घाट चालू केलेला आहे बघायला. धोक्यातून वाट काढत चाललेलो आहे आम्ही पुढे. ड्रायव्हिंग करणाऱ्याला दिसतंय का पण पुढचं? आम्ही थांबलेलो आहोत या ठिकाणी. हे पहा इथे दिसतंय तुम्हाला, मम्मी ते सगळे थांबलेले. अजून शॉप काही चालू झालेले नाहीये तेवढे. वाह, खूप छान असं दुःख आलेलं आहे. पावसाचं प्रमाण थोडस कमी आहे, त्याच्यामुळे अजून काही शॉप चालू झालेले नाही. हा, क्यूट असं मंकी दिसते तुम्हाला माझ्या पाठीमागे. हॅलो. थोडं गडबडीत निघाल्यामुळे खायला काहीच आणलेलं नाहीये. माळशेजचं फेमस लोकेशन म्हणजे हा मोठा दगड. आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत आता. हा ना, छान अशी गार हवा सुटली. ठिकाणी चालू आहे फोटोशूट. खूप दुःख आहे तरी पण मोबाईल मध्ये फोटोशूट चालू आहे. हे मंकी सगळे आपल्या जवळच फिरतायत आता. जवळ जवळ खाण्याच्या उन्हाळ्यात त्यांना खायला मिळत नाही. काही करू शकते ते. बघत असेल. जाळीमुळे सगळीकडे वरती वरती चालले. तिथे जवळ जाऊन बेबीला कशी जवळ धरले त्याने. किती छोटे 8 दिवसाचं किंवा 4-5 दिवसाचं झालेलं. थंडीत असं जवळ घेतलंय त्याला. दिसतंय ना पलीकडून सोरायचं. अरे वा, असलं क्यूट आहे ते. हळूच डोकून बघताय वरती. राऊंड फिरतो. कोणता बोगदा आहे? माळशेजचा बोगदा. किती रुपयाला एक आहे हो? गुरुवारी पण एवढीच गर्दी असते का? कधीपासून चालू झालंय? कालपासून. अरे वा, आम्ही फ्रेश लवकर आलोय. फॅमिली सापडली. आमची राजवी असती तर लगेच बोलली असती, मम्मा मंकी, डॅडी मंकी, एक बेबी मंकी आहे आणि एक गर्ल आहे, ती छोटू छोटू बेबी मंकी आहे. 4 दिसले तिथे. आणि छान अशी गरमागरम भजी आलेली आहेत. कांदा भजी. पाऊस पडतोय बाहेर. कांदा भजी आलेली आहे. आणि इथे चालू आहे आता भजीचं फोटोशूट. गरमागरम मसाला मॅगी, भजी, मॅगी आणि पाऊस.
चहाचा फील घेत आहेत. हो, चहा कसा आहे? चहा कसा आहे? मस्त आहे ना. कोणत्या पलीकडच्या छोट्या रस्त्यावरून? धुकं कमी व्हायला लागलं ना आता हळूहळू. जो बॉडी को करे फ्रेश, माइंड को करे काम, वीको की आयुर्वेदिक विरासत से जुड़ा हुआ वीको कैंपर बेबी पार, क्योंकि शुरुआत हो प्लॉट तो हर दिन हो शॉर्ट. तेरी माँ दिया खैर कोई थोडंसं आतमध्ये आलेलो आहे आम्ही. आणि वा, हे बघा बॅकवॉटर. फक्त हे पाहण्यासाठी आम्ही इथे थांबलेलो आहोत. पिंपळगाव जोगा धरणाचं बॅकवॉटर. आणि हा रोड सरळ जातो हरिश्चंद्रगडाकडे. लवकरच आपण तो सुद्धा ट्रेक कंप्लीट करणार आहोतच. कसा आहे नजारा? भारी मस्त दिसते असं छान. धरण वाटतंय का समुद्र वाटतंय? एकदम छान समुद्रासारखं. सगळीकडे जिकडं पाहावं तिकडं पाणीच पाणी. आता पावसाळ्यात सगळीकडे पाणीच पाणी होणार आता. तरी ह्या धरणाला एवढं उन्हाळ्यात पाणी होतं. आत्ताशी पावसाला सुरुवात झाली. आजूबाजूला सुद्धा छान आहे. सगळीकडे पाणी साठलंय. छान सुंदर. पाणी नाही दिसत आहे ना. धुक्यामुळं आलेलो आहोत आता गणेश खिंडीमध्ये. ही पाहताय तुम्ही जुनी मूर्ती गणपतीची. हे आहे गणपतीचं मंदिर. गणपती बाप्पा मोरया. आणि आता बड्डेच्या निमित्ताने आम्ही आलेलो आहोत विघ्नहर्ता ओझरला गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. बड्डे म्हणूनच नाही तर आम्ही मध्ये आधी सुद्धा ओझरला चक्कर मारतच असतो. इथं आल्यावरती एक वेगळी शांतता भेटते. आमची बड्डे क्वीन. हा, दर्शन झालेलं आहे आणि आता मी प्रदक्षिणा घालतोय. काय काय उद्या चतुर्थी असल्यामुळे मंदिराची छान अशी सजावट चालू आहे. मंदिर सुद्धा खूप शांत आहे. दर्शन पण एकदम छान झालंय आणि सजावट चालूच केलेली आहे त्यांनी. उद्याची तयारी. आम्ही आलेलो आहोत आता केक घ्यायला. त्याचा पूर्ण केक नाहीये का तसा? छोट्यामध्ये कोणते केक आहेत मग अजून?
तो कोणता आहे? त्याच्या शेजारचा राऊंड वाला हा. चालू द्या चालू द्या चालू द्या. खा खा खा. कोणता आहे हा? रो. बदलला